गणेशोत्सवाची सुरुवात आहे ती अध्यात्माच्या दृष्टीने तेवढीच महत्त्वाची आहे, तशी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. गणेश उत्सवासाठी ज्या वेगवेगळ्या वनस्पती आपण गणपतीपर्यंत नेतो, त्या सर्व वनस्पती या दरम्यान होणारे रोग, व्याधी, आजार यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ती व्यवस्था करून ठेवलेली आहे. गणेश उत्सवासाठी जे तोरण बांधलं जातं, गणेशाच्या मूर्तीसमोर जे तोरण बांधलं जातं, यामध्ये जवळपास 5 वेगवेगळ्या पदार्थांचा, 5 फळांचा, 5 वनस्पतींचा प्रामुख्याने वापर केला जातो. ज्या वनस्पती हे फळं आपल्या शरीरातील रोग, व्याधी, आजार दूर करतात. हे तोरण हे आपल्या आजाराचं तारण करतं, आपल्याला निरोगी आरोग्य प्राप्त करून देतं. ते कशा पद्धतीनं? गणेशोत्सव या दरम्यान निसर्गातून जी फळं भेटली जातात, हे फळं आपले भरपूर रोग, व्याधी, आजार दूर करतात. ज्या गणेशोत्सवाच्या तोरणामध्ये पहिलं फळ आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे सीताफळ. हे सीताफळ शरीरातील भरपूर रोग, व्याधी, आजार दूर करते. निरोगी आरोग्यासाठी अध्यात्म बनवलेलं आहे, हे आपण विसरता कामा नये. जे सत्य धर्माचं आचरण आहे, हे सत्य धर्माच्या आचरणामध्ये सर्वश्रेष्ठ पुढे जाण्यासाठी निरोगी आरोग्य हे खूप गरजेचं आहे. सीताफळ वापरलं जातं. हे सीताफळ, त्याची मुळी, त्याची फांदी, ह्याची साल, पान आणि फळ हे सर्व बाजूनी शरीरातील रोग, व्याधी आणि आजार दूर करण्याचं काम करतं. ज्यावेळेस शरीरामध्ये दाह आहे, शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे, अशा वेळेस सीताफळाचे जे फळ आहे हे खूप छान काम करतं. हे मधुमेहाच्या रोगासाठी चालत नाही, मात्र ह्याची जी पानं आहेत हे शुगर, मधुमेहाच्या रोगासाठी खूप गुणकारी आहेत. रोज जर 2-3 पानं जर तुम्ही चावून खाल्लीत तर भरपूर मधुमेहाच्या लोकांना याचा चांगला फायदा होतो. ज्या लोकांना शुगर नाही मात्र अंगाचा दाह होतो त्यांनी फळं खावा. ज्यांना शुगर आहे मात्र अंगात आणि शुगरमुळे तळपायाची आग होते, अंगाचा दाह होतो, अशा वेळेस त्यांनी ह्याची पानं खायची. मधुमेहासाठी सीताफळाची पानं खूप गुणकारी आहेत. याच पद्धतीने त्वचा विकारामध्ये सुद्धा सीताफळाची पानं खूप गुणकारी आहेत. डोक्यामध्ये खाज आहे, डोक्यामध्ये भरपूर लोकांना खाज वगैरे आता पूर्वी उभा असायचे, आता नाही आहेत. वारंवार ज्या लोकांना डोक्यामध्ये खाज होते, शरीरामध्ये आग होते, खाज होते, अशा वेळेस तुम्ही सीताफळाची पानं घ्या, स्वच्छ धुवा, चेचायचा रस काढा आणि त्यावरती लावा. त्वचा विकारावर खूप गुणकारी आहे. कर्करोगामध्ये सुद्धा सीताफळाच्या पानाचा रस हा खूप गुणकारी आहे. 2 चमचे सकाळी संध्याकाळी जेवणाच्या आधी जर आपण सीताफळाच्या पानाचा ज्यूस घेतला तर कर्करोगामध्ये याचा खूप चांगला फायदा होतो. हृदय मजबूत होण्यासाठी सीताफळाचं फळही चालतं आणि सीताफळाचं पानही चालतं. ज्या लोकांना डोळ्याच्या समस्या आहेत, सीताफळाच्या पानाचा रस प्या. केसांच्या समस्येत केसांना लावा. ज्यांना दम्याच्या समस्या आहेत, ज्या लोकांना दम्याची नुसती सुरुवात झालेली आहे, ह्यांच्यासाठी सीताफळ हे खूप गुणकारी आहे. याचबरोबर जर पानाचा रस 1 चमचा सकाळी उपवासी पोटी प्यायला सुरुवात केलं तर दम्याची जी सुरुवात आहे यातून बाहेर काढण्यासाठी, याचबरोबर शरीर डिटॉक्स करण्यासाठी, रक्ताची शुद्धी करण्यासाठी, रक्तातील कॅल्शियम वाढवण्यासाठी सीताफळाच्या पानाचा रस खूप गुणकारी आहे. कॅल्शियम वाढवण्यासाठी फळ खूप गुणकारी आहे. एकच फळ आहे, शरीरातील भरपूर रोग, व्याधी, आजार दूर करतं. यासाठी गणेशोत्सवाच्या तोरणातील पहिलं फळ सीताफळ हे तिथे ठेवलेलं आहे, त्याचा समावेश करून घेतलेला आहे. दुसरं फळ आहे म्हणजे काय, येता जाता तुम्हाला ते फळं दिसतील आणि विचार करेल कोणतरी हे कशासाठी आहे, तर निरोगी आरोग्यासाठी आहे. या तोरणातील दुसरं फळ आहे पेरू. हे जे पेरूचं फळ आहे
हे पेरूच्या फळातील पाने गुणकारी आहेत, फळे गुणकारी आहेत, साल गुणकारी आहे, मुळी गुणकारी आहे. ज्या लोकांना दाताच्या समस्या आहेत, दात हालतात, दुखतात, पेरूची 2-3 पाने घ्या, स्वच्छ धुवा, बारीक चेचा, 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून अर्धा ग्लास होईपर्यंत उकळा आणि ह्या पानांनी चुळा भरायला सांगा. हालणारे दात मजबूत होतात, दुखणारे दात बंद होतात, रक्त येत असेल हिरड्यातून तर ते रक्तसुद्धा बंद होतं. ज्या लोकांना दातावरती पिवळे डाग आहेत, हे पेरूची जी पानं आहेत हे जर तुम्ही 2-2 चावून खाल्लीत आणि राहिलेला जो चोथा आहे तो जर घासला तर यामुळे दातावरील डाग निघून जातात, मुख दुर्गंधी दूर होते. एवढा छान फायदा आपल्याला पेरूच्या पानाचा होतो. हीच पेरूची पानं जर सकाळी उपाशीपोटी चावून खाल्लीत तर यामुळे मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो. त्याचबरोबर स्थूलत्व दूर होतं, म्हणजे ज्यांचं वजन वाढलेलं आहे, थोडंसं पथ्य पाळावं लागणार आहे, पेरूच्या पानाचा वजन कमी करण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. ज्या पुरुषांना शुक्राणूची संख्या कमी आहे तर शुक्राणूची संख्या वाढण्यासाठी एक पिकलेलं पेरू घ्यायचा, त्याचे बारीक तुकडे करायचे, त्याला मध लावून खायचं. हे पिकलेलं पेरू मध लावून खाल्ल्यानंतर भरपूर लोकांना शुक्राणू वाढतात, जे शुक्राणू कमी असतात त्याची वाढ होते. चहा पिऊन जे शरीरावर होणारे अपायकारक परिणाम आहेत हे टाळण्यासाठी आपल्याला पेरूच्या पानाचा काढा खूप गुणकारी आहे. 4-5 पेरूची पाने घ्या, स्वच्छ धुवा, तोडा, बारीक तुकडे करा. यामध्ये थोडीशी तुळशीची पानं टाका, अद्रकचा तुकडा टाका, गूळ टाका, हे उकळाने प्या. शरीरासाठी खूप ऊर्जावान आहे. यांनी पोट साफ होतं, चहाचे दुष्परिणाम ठीक होतात, पोटाचे भरपूर समस्या ठीक होतात. फक्त पेरूच्या पानांचा काढा चहा पिल्यासारखं प्या. ज्या माता भगिनींना मासिक पाळीच्या दरम्यान वेदना होतात, पोटामध्ये, पाठीमध्ये, ओटीपोटीमध्ये वेदना होतात, त्यांनी पेरूच्या पानाचा जो काढा आहे हा नियमित आवर्जून घ्या. 4-5 पेरूची पानं घेतली, तुळशीची 2-4 पानं घेतली, अद्रक घेतला, गुळ घेतला, पाण्यामध्ये टाका, उकळा. 2 कपचं 1 कप झालं, गाळून घ्या आणि ते प्या. यामुळे ओटीपोटी होणारे वेदना बंद होतात, डोकेदुखीचा त्रास बंद होतो, पचन क्रिया सुधारते, पोट नियमित व्यवस्थित साफ होतं. एक पेरू आहे जे शरीरातील भरपूर रोग, व्याधी, आजार दूर करतो. त्यासाठी गणेश उत्सवामध्ये 2 नंबरला पेरूचं स्थान आहे. 3 नंबरला आहे मक्याचं कणीस. या दरम्यान बाजारात इकडे तिकडे सगळीकडे आपल्याला मक्याची कणसं दिसतात. हे मक्याचे जे कणसं आहेत हे सुद्धा निरोगी आरोग्यासाठी, शरीरातील रोग व्याधी दूर करण्यासाठी खूप गरजेचे आहेत. आता स्वीट कॉर्नच्या नावाखाली मक्याची कणसे थोडीशी दूर होत आहेत, मात्र पूर्वी ही मक्याची कणसं शरीरातील रोग व्याधी दूर करायची. नियमित प्रत्येकाच्या आहारामध्ये ही मक्याची कणसं असायची. या मक्याच्या कणसामध्ये फायबर मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ज्यामुळं जर मक्याच्या कण्या आणि ताक पूर्वी भरपूर लोकांचा आहार होता, सात्विक आहार होता हा. जर मक्याच्या कण्या आणि ताक जर तुमच्या आहारात तुम्ही घेतल्या, एक टाइम जेवण मक्याचं कण्या आणि ताक घ्यायचं, ज्यामुळे वजन कमी व्हायला, पोटाच्या समस्या दूर व्हायला, पोट साफ व्हायला खूप चांगला फायदा होतो. सकाळी नाश्ता करा, दुपारच्या जेवणामध्ये मक्याच्या कण्या आणि ताक घ्या आणि संध्याकाळी तुमचं जेवण ठेवा, ज्वारीची भाकरी वगैरे. वजन खूप चांगलं कमी होतं, पोटाच्या भरपूर समस्या ठीक होतात, हाडे मजबूत होतात. तुम्ही मक्याची जर कणसं उकडून खाल्लीत, फक्त जे त्याच्या आतमध्ये केस असतात झुरमुळ्यासारखी, ती काढून टाकायची नाही, ती तशीच ठेवायची. त्यामध्ये हे मक्याची कणसं उकळायची, मक्याची कणसं खावायची. पाणी आहे उकळलेलं, हे पाणी टाकून द्यायचं नाही, हे पाणी प्यायचं, ज्यामुळे किडनी तुमची फिल्टर होते, किडनीचे भरपूर रोग व्याधी दूर होतात. याचबरोबर मूतखड्याच्या आजारावर सुद्धा ह्या मक्याची जी केसर आहेत हे खूप गुणकारी ठरतात.
कणीस उकडून खावा, पण उकडून खात असताना पाणी टाकून द्यायचं नाही, ते पाणी प्यायचं. एवढा चांगला फायदा आपल्याला ह्या मक्याच्या कणसातून होतो. शरीर निरोगी राहण्यासाठी, आरोग्य राहण्यासाठी याचा फायदा होतो. म्हणून गणेश उत्सवामधील 3 नंबरचं स्थान हे मक्याच्या कणसाचं आहे. 4 नंबरचं स्थान जे आहे ते आहे डाळिंबाचं. हे डाळिंब शरीरातील भरपूर रोग व्याधी दूर करतो. ज्या लोकांना शरीरामध्ये उत्साह नाही, ताकद नाही, रक्त कमी आहे, डाळिंब रोज एक आहारामध्ये ठेवा. भरपूर रोग व्याधी आजार दूर होतात. श्वसन समस्या जेवढ्या आहेत या सर्व श्वसनाच्या समस्यावरती डाळिंब गुणकारी आहे. तुम्ही जर डाळिंब खाल्लं, साल टाकून देताय, टाकून देऊ नका. हे जे साल आहे, हे साल घ्यायची, सुकवायची सावलीमध्ये, हे सालीचं चूर्ण बनवायचं. हे चूर्ण 1 चम्मच 1 कप कोमट पाण्यामध्ये जर मिसळून पिलात, खोकल्यावरती खूप गुणकारी फायदा होतो. जुलाब, अतिसार, पोटाच्या समस्येवरती खूप चांगला फायदा होतो. ज्या लोकांना पोटामध्ये जंत आहेत अशा लोकांनी सालीचा काढा करून जरूर प्यावा, जंत नष्ट होतात. जर डाळिंब नियमित आहारामध्ये ठेवलं ऋतूमध्ये, शरीरात वाढलेली उष्णता कमी होते, प्रतिकारशक्ती वाढते, डोकेदुखीची समस्या कमी होते. डाळिंब हे त्रिदोष शामक आहे. वात, पित्त आणि कफ हे तिन्ही रोग आजार व्याधीचं शमन करण्याचं काम डाळिंब करतं. याचबरोबर डोळ्याच्या समस्या आहेत, केसांच्या समस्या आहेत, त्वचेच्या समस्या आहेत, या सर्व रोगामध्ये डाळिंब हे खूप गुणकारी ठरतं. डोळ्याच्या समस्यामध्ये तुम्ही आवर्जून हे डाळिंब डोळ्यामध्ये 1 थेंब टाकावं. त्वचेच्या समस्यामध्ये याची साल आहे, तिचा काढा करून लावू शकता. केसांच्या समस्यामध्ये सालीचा काढा करायचा आणि त्याने केस धुवायचे. हे छोटे छोटे घरगुती उपाय करून खूप रोग व्याधी आजार दूर करणे जे शास्त्र आहे, भारतीय शास्त्र, ते आहे आरोग्य आणि अध्यात्म. अध्यात्माचं एवढं मोठं महत्त्व आहे निरोगी आरोग्य जीवनासाठी. गणेश उत्सवातील तोरणातील शेवटचं 5वं फळ जे आहे ते आहे कवट. हे कवट शरीरातील खूप रोग व्याधी आजार दूर करतं. ह्याची जर रचना बघितली आपण, बाहेरून कठीण आहे, आतून मऊ आहे. ह्याची जर पानं, या पानांचा जर रस करून पिलात किंवा रस काढून पिलात तर शरीरातील उष्णता निघून जाते, डोक्यातील उष्णता कमी होते, चिडचिड कमी होते, अतिविचार कमी होतात. ज्या महिलांना मूळव्याधीच्या किंवा ज्या महिला पुरुषांना मूळव्याधीच्या समस्या आहेत, अंगावरून रक्त जाणं, त्याचबरोबर मूळव्याधीमध्ये रक्त जाणं, रक्त पडणं, या समस्या ठीक होतात. माता भगिनींमध्ये अनामिक भीती वाढणं, छातीत धडधडणं, हार्मोनल चेंजेसमुळे भीती वाढणं, या ज्या काही समस्या आहेत या कवटीच्या पानाचा काढा करून पिल्याने दूर होतात. पोटातील उष्णता कमी करण्यासाठी, पचनक्रिया वाढवण्यासाठी आपल्याला कवटीचा फळ, त्या फळाच्या आतील जो गर आहे हा गुळ घालून वगैरे तुम्ही तो खाऊ शकता, ज्यामुळे उष्णता कमी होते, पोटाची ताकद वाढते, पचनक्रिया वाढते, प्रतिकारशक्ती वाढते. डोकेदुखीच्या सर्व समस्यावरती कवट हे खूप गुणकारी आहे. डाळिंबाप्रमाणे कवट ही त्रिदोष शामक आहे. जसं डाळिंब स्तंभनाचं काम करतं, कवट ही त्रिदोष शामक आहे. डाळिंबाप्रमाणे कवट ही भरपूर केसांच्या समस्या दूर करतं, डोक्याच्या समस्या दूर करतं, डोळ्याच्या समस्या दूर करतं, त्वचेच्या समस्या ठीक करतं. भरपूर रोग व्याधी आजारामध्ये कवट हे गुणकारी आहे. ज्यांना मूळव्याधीमध्ये रक्त पडण्याची समस्या आहे, या लोकांनी आवर्जून कवटीच्या पानाचा रस काढून प्या. 1 ते 2 प्रयोगामध्येच मूळव्याधीमध्ये रक्त पडण्याची समस्या कमी होते, मूळव्याधीमध्ये चांगला फरक पडतो, याचबरोबर शरीरातील उष्णता कमी होते. हे झालं तोरण. तोरण संपलेलं आहे. आता बाप्पाच्या हातामध्ये प्रसाद ठेवायचा आहे. बाप्पांच्या हातामध्ये प्रसाद ठेवायचा आहे. बाप्पांच्या हातातील जो प्रसाद आहे तो कोणता असतो?
ज्यामध्ये प्रामुख्याने आहे आघाडा. नित्य नियमाने आपण बाप्पांच्या हातामध्ये आघाडा ठेवतो. तोरण आहे हे तर डायरेक्ट हातामध्ये ठेवलेले आहे वनस्पती. मग ही आघाडा वनस्पती निरोगी आरोग्यासाठी किती गुणकारी असेल, किती रोग व्याधी आजार हे आघाडा दूर करेल. या दरम्यान भरपूर वातावरणामध्ये छोटे छोटे किडे असतात, कीटक असतात. ह्या कीटकनी दंश केल्यानंतर, कोणत्याही प्रकारचे कीटक असू दे, त्यांच्या दंशनंतर ज्या अंगाची आग होते ती आग दूर करण्यासाठी, त्यांचं विष दूर करण्यासाठी आघाडा खूप गुणकारी. आघाडीची मुळी घ्या, उघडा, त्याच्यावरती लावा, 10 ते 15 मिनिटांमध्ये आग बंद होते. शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं कीटक वगैरे त्याचं विष असेल तर हे दूर करण्यासाठी आघाड्याची मुळी घ्या, थोडीशी तुकडा 1 इंचचा चावून खावा. यांनी शरीरातील सर्व प्रकारचे विषारी पदार्थ बाहेर पडतात. मूळव्याधीच्या समस्यामध्ये आघाड्याची मुळी हे खूप गुणकारी आहे. रोज सकाळी उपाशीपोटी 4-5 पाने, 1 इंचचा तुकडा घ्या, स्वच्छ धुवा, चावून खावा. मूळव्याधीची समस्या समूळ नष्ट होते. ज्या लोकांना, माता भगिनींना, पुरुषांना किडनीच्या समस्या आता त्वरित सुरू झालेल्या आहेत, अशा लोकांनी आघाड्याच्या पानाचा सकाळी उपाशीपोटी काढा करून प्या किंवा रस काढून प्या. किडनीच्या विकारामध्ये सुद्धा, मूळव्याधीच्या विकारामध्ये, मूतखड्याच्या विकारामध्ये आघाडा हा खूप गुणकारी आहे. आघाड्याची भाजी बनवून खाल्ली जाते, ज्यामुळे पचनक्रियामध्ये सुधार होतो. शरीरात वाढलेलं वाताचं शमन होतं. वाताच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आघाड्याची भाजी खूप गुणकारी आहे. कोळी जर पानं आपण काढून आणली तर ते जर खाल्लीत तर यामुळे शरीरात वात वाढलेला कमी होतो. दमा, अस्थमा, खोकल्याच्या समस्येवरती खूप गुणकारी आहेत. ज्या लोकांना ॲलर्जेटिक अस्थमा, दमा आहे, खोकला आहे, ब्रॉन्कायटिस आहे, अशा लोकांनी 4-5 पाने घ्या, स्वच्छ धुवा, बारीक तुकडे करा, 3 कप पाण्यामध्ये टाकून 1 कप होईपर्यंत उकळा. 1 कप झाल्यानंतर सकाळी संध्याकाळी चहाच्या ऐवजी हाच काढा प्यायचा. याने दमा, अस्थमा, खोकल्याचे विकार दूर होतात. ज्यांना दातातून, हिरड्यातून रक्त येण्याची समस्या आहे, 2 पाने घ्या, चोळा, ते घासा किंवा त्यांचा रस काढून लावा. यानेही हिरड्यातून रक्त येण्याची समस्या दूर होते. अपचन, अजीर्ण, पित्त, कावीळ यामध्ये आघाड्याच्या पानाचा रस हा खूप गुणकारी आहे. पाव कप रस सकाळी संध्याकाळी प्यायचा, ज्यामुळे तुमचं कावीळ असेल, पित्त आहे, अपचन आहे, या समस्या दूर होतात. पोटातील पूर्ण विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी भाजीचा आवर्जून वापर करा. कोळी पानं आणा, काढून कोळी पानं ही जी भाजी बनवा. भरपूर रोग व्याधी आजार, अजून असे भरपूर रोग व्याधी आजार आहेत जे आघाड्याने ठीक होतात. त्यामुळे गणपती बाप्पांच्या हातामध्ये हा आघाडा ठेवलेला आहे. उगीच नाही ठेवलेला हा, तर एवढं महत्त्व आहे त्याचं. मुळीचे वेगवेगळे अजून फायदे आहेत, त्याच्यात तुऱ्या आहेत, त्याच्या अजून वेगवेगळे फायदे आहेत. या आघाड्यासोबत दुसरी एक छोटीशी जुडी ठेवली जाते, जिला म्हणतो आपण दुर्वाची जुडी, दुर्वा हराळी. या हराळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्लोरोफिल आहे. जर या हराळीचा ज्यूस आपण आपल्या पोटामध्ये घेतलात, अर्धा कप ज्यूस सकाळी संध्याकाळी जर पोटामध्ये घेतलात, मूठभर हराळ्यांना स्वच्छ धुवा, बारीक चेचा किंवा मिक्सरला घाला, अर्धा कप पाणी होता, फिरवा 3-4 वेळा, चेचा, ह्याचा अर्धा कप रस काढा. हा अर्धा कप रस, यामध्ये 1 चम्मच जर मध मिसळून सकाळी संध्याकाळी आपण पोटामध्ये घेतला तर यामुळे जेवढ्या लोकांना बद्धकोष्ठता आहे, म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होण्याची समस्या आहे, ही समस्या ठीक होते. अपचन, अजीर्ण दूर होतं, शरीरात वाढलेली उष्णता ठीक होते, भूक वाढते. या दुर्वाचा रस जर मध घालून घेतला तर शरीरामध्ये उत्साह वाढतं, तेज वाढते, ऊर्जा वाढते, याचबरोबर रक्त वाढते. किती मोठे मोठे फायदे छोट्या छोट्या उपायाने होतात.
आरोग्य आणि अध्यात्माचा उद्देशच तो आहे. एका नाण्याच्या दोन बाजू, एक आहे आरोग्य, दुसरं आहे अध्यात्म. अध्यात्माशिवाय आरोग्य पूर्ण नाही आणि आरोग्याशिवाय अध्यात्म पूर्ण होऊ शकत नाही. ज्या लोकांना मूळव्याधीची समस्या आहे, उष्णता वाढलेली आहे, अंगाची पायाची खाज होते, आग होते, अशा लोकांनी दुर्वा सकाळी उपाशीपोटी जरूर घ्यावा, आवर्जून घ्यावा. कॅन्सरमध्ये दुर्वा ही संजीवनीप्रमाणे काम करते. एक मूठ दुर्वा घ्या, 10 तुळशीची पाने, 5 बेलाची पाने यांचा 1 कप ज्यूस काढायचा, सकाळी आणि संध्याकाळी नियमित घ्यायचा. कॅन्सरमध्ये, असाध्य रोगामध्ये, काष्ठसाध्य रोगामध्ये हा रस संजीवनीप्रमाणे काम करतो. खूप गुणकारी ठरतो हा रस. दुर्वा आघाडा झालं, दुर्वा झाली, यानंतर बाप्पांच्या आपण पायावरती हातामध्ये एक फूल अर्पण करतो. ते फूल म्हणजे आहे जास्वंदीचं लाल फूल. मी आता लाल फुलाचे फायदे सांगतोय आणि लाल फुलाचं महत्त्व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे आणि जास्त आहे. जास्वंदीचं लाल फूल पहिली गोष्ट केसांच्या भरपूर समस्या दूर करते. मुठभर पानं घ्या, 1 वाटी तिळाच्या तेलामध्ये टाका किंवा खोबरेल तेलामध्ये टाका, सिद्ध करा आणि हे तेल केसांना लावा. खूप केसाच्या समस्या दूर होतील. चाई पडलेली आहे, 1 पान घ्या, चेचा, त्यावरती रोज रगडा. जी चाई पडलेली समस्या आहे ही ठीक होते. एवढा चांगला फायदा जास्वंदीच्या फुलाचा आहे. ज्या माता भगिनींना बऱ्यापैकी 40 नंतर पित्ताशयामध्ये कफ होतो, पित्ताशयामध्ये खडे होतात, कफ आणि पित्त वाढतं, तर कफ आणि पित्त शामक जास्वंदीची फुले आहेत. याचबरोबर ज्यांना पित्ताशयामध्ये खडे वाढलेले आहेत, हे पित्ताशयातील खडे दूर करण्यासाठी तुम्ही जास्वंदीच्या फुलाचा रस काढून पिऊ शकता, ह्याचा काढा बनवून पिऊ शकता, किंवा जास्वंदीची रोज 2 फुले सकाळ संध्याकाळ चावून खाऊ शकता, ज्यामुळे पित्ताशयातील खडे दूर होतात, कफाचे विकार दूर होतात, याचबरोबर पित्ताचं शमन होतं. ज्या माता भगिनींना, पुरुषांना मूत्रविकार आहेत, अशा लोकांनी आवर्जून 2 फुलं घ्या, बारीक तुकडे करा, 3 कप पाण्यामध्ये टाका, 1 कप होईपर्यंत उकळा. 1 कप झालं, गाळून घ्या, चहा पिल्याप्रमाणे सकाळी संध्याकाळी प्या. मूत्राशयाच्या भरपूर समस्या ठीक होतात, खूप समस्या ठीक होतात. जास्वंदीचा अजून एक फायदा आहे, मूळव्याधीमध्ये रक्त जात असेल, माता भगिनींना मासिक पाळीच्या दरम्यान अंगावरून रक्त जास्त जात असेल, तर अशा वेळेस 2 कळ्या सकाळी संध्याकाळी खडी साखरेसोबत चावून खायच्या. 2 कळ्या घ्यायच्या, स्वच्छ धुवायच्या, खडी साखरेत तुकडा घ्यायचा, त्यासोबत हे चावून खावं. यामुळे भरपूर समस्या ठीक होतात. पित्त शमन करण्याचं काम, पित्ताशयातील खडे दूर करण्याचं काम, शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्याचं काम जास्वंदीची फुले करतात. सहज उपलब्ध होणारी, गणपती बाप्पांना प्रिय अशी जास्वंदीची फुले शरीरातील भरपूर रोग व्याधी दूर करतात. आता खऱ्या अर्थानं प्रश्न येतो किंवा पुढचा विषय येतो, तो म्हणजे बाप्पांचा प्रसाद. कोणता? मोदक. हे मोदक कशापासून बनवले जातात? या ऋतूमध्येच बाप्पांना गणेशोत्सवामध्ये का वापरले जातात? गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाचा हा जो काळ आहे, या दरम्यान बऱ्यापैकी सर्दी, ताप, खोकला, बारीक पडणारा पाऊस, त्यामध्ये असणारा गारवा, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन ह्याच्या समस्या, व्याधी, विकार भरपूर वाढतात. पोटाच्या समस्या खूप वाढतात, अपचन, अजीर्ण यासारख्या समस्या खूप होतात. यातून बाहेर पडण्यासाठी हा बाप्पांचा प्रसाद बनवलेला आहे. तो कसा बनवायचा? फक्त गूळ आणि खोबरं झालं मोदक? नाही. गूळ, खोबरे, यामध्ये सुंठ, काळी मिरी येणार, बडीशोप येणार,
हे चांगल्या प्रकारे त्यामध्ये टाकावं आणि असे मोदक जर बनवून आपण आपल्या आहारामध्ये ठेवले, नियमित हे 15-20 दिवस रोज संध्याकाळी 1-2 जर खाल्ले तर भरपूर समस्या ठीक होतात. सर्दी, ताप, खोकला झालेला आहे, लगेच गोळ्या औषधं खाऊ नका. मोदक बनवा. या मोदकमध्ये काय टाकायचं? सुंठ जास्त टाकायची, बडीशोप टाकायची, काळी मिरी टाकायची आणि हे मोदक बनवून खायचे. सर्दी, ताप, खोकला दूर होतो. पोटाच्या भरपूर समस्या ठीक होतात. त्यामुळं मोदक कसे बनवायचे? या पद्धतीनं आरोग्यदायी बनवायचे आणि थोडं काय वाटलं की लगेच मोदक बनवून खायचे. याचा चांगला फायदा होणार. गॅसेस, अपचन, अजीर्ण दूर होणार. गूळ आणि खोबरं जे यातलं आहे हे प्रामुख्यानं बल, बुद्धी वाढवण्याचं काम करतं. त्यामुळे लहान मुलांना तुम्ही आवर्जून गूळ आणि खोबरं देत जावा खायला, ज्यामुळे बल आणि बुद्धी वाढवण्याचं काम करते. सुक्या खोबऱ्याचे फायदे आहेत, तसे ओल्या खोबऱ्याचे चांगले फायदे आहेत. त्वचा, केस, डोळे यासाठी, या विकारातून बाहेर पडण्यासाठी ओलं खोबरं आणि गूळ आवर्जून खावा. ओलं खोबरं शरीरामध्ये ताकद निर्माण करतं, केसांच्या खूप समस्या दूर करतं. नारळ पाणी तेवढंच गुणकारी आहे. ज्यांना त्वचेवरती ग्लो पाहिजे तर अशा लोकांनी आवर्जून ओलं खोबरं नियमित आहारामध्ये समावेश करा. रोज थोडा जरी तुकडा खावा, ज्यामुळे पोटाच्या पण भरपूर समस्या ठीक होतात. पोट नियमित साफ होतं ओल्या खोबऱ्याच्या तुकड्याने. छोटे छोटे आध्यात्मिक घरगुती उपाय करून आपण आपलं हे शरीर, जीवन निरोगी आनंदी ठेवू शकतो.